डिजिटल युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला असला तरी त्याच सोबत सायबर गुन्हेगारीचे प्रकारही झपाट्याने वाढताना दिसत आहेत. अनेकदा नागरिकांच्या नकळत त्यांच्या आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रांचा गैरवापर करून बनावट सिम कार्ड सुरू केल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा सिम कार्डचा वापर आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या नावावर किती मोबाईल नंबर सुरू आहेत याची वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने संचार साथी हे विशेष पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या नावावर नोंदणीकृत असलेले सर्व मोबाईल नंबर तपासता येतात. यासाठी नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन TAFCOP या सेवेमध्ये आपला मोबाईल नंबर आणि OTPद्वारे लॉग इन करावे लागते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावावर सुरू असलेल्या सर्व सिम कार्डची माहिती स्क्रीनवर दिसून येते. जर यामध्ये एखादा अनोळखी किंवा वापरात नसलेला नंबर आढळला तर तो त्वरित ब्लॉक करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित नंबर निवडून नॉट माय नंबर किंवा नॉट रिक्वायर्ड हा पर्याय निवडून तक्रार नोंदवता येते. तक्रार नोंदवल्यानंतर सरकारकडून त्या नंबरची पडताळणी करून आवश्यक कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिकांना सायबर फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांपासून संरक्षण मिळण्यास मदत होत आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते नागरिकांनी आपली ओळखपत्रे कोणालाही देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आधार किंवा पॅन कार्डच्या झेरॉक्सवर तारीख आणि वापराचा उद्देश लिहिणे, नियमितपणे नंबर तपासणी आणि अधिकृत विक्रेत्याकडूनच सिम कार्ड खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर संचार साथीसारखी सेवा नागरिकांसाठी मोठी सुरक्षा कवच ठरत असल्याचे मानले जात आहे.